नमस्कार, मी चेतन गुडवे, जैन टिश्यू कल्चर डाळिंब ॲग्रोनॉमिस्ट। आपण डाळिंबामध्ये टिश्यू कल्चर रोपांची लागवड करीत असताना सर्वप्रथम आत्ताच्या काळामध्ये फर्टिलायझर्स वापरण्यासाठी आपण ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे। कारण दिवसेंदिवस डाळिंबाचे रेट वाढत आहेत आणि मोठ्या फळांची डिमांड मार्केटमध्ये मोठी आहे। त्याचबरोबर त्याचे रेट चांगले असल्यामुळे आपल्याला ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे आपण पानाची साईज वाढवू शकतो। पानांची चांगली साईज झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्यावरती फळांची साईज वाढवता येते आणि खतांचा पूर्णपणे वापर आपण याच्यामध्ये करू शकतो। तर डाळिंब झाडाला विशेषतः फळ फुगण्याच्या अवस्थेमध्ये ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला, असंच नाही की फक्त डाळिंबासाठीच, इतर कोणत्याही फळबागांसाठी आपण ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करावा। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या प्रमाणामध्ये फळांचं मार्केटमध्ये आवक आहे, तर साधारणतः 40 ते 50% सुद्धा आवक मोठ्या फळांची नाहीये। त्यामुळे आपल्याला बाजारभाव कमी मिळतात। म्हणून आपण जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं डाळिंबाची लागवड केलेली असेल किंवा इतर फळझाडांची लागवड केलेली असेल, तर जैन ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा योग्य वापर करून आपण साधारणतः ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना 1 फुटाच्या खाली आपण खतं द्यायची नसतात आणि हे फक्त ऑटोमेशन या तंत्रज्ञानाद्वारेच आपल्याला शक्य आहे। कारण आज आपण बघत आहात की जैन तंत्रज्ञानानं लागवड केलेल्या ज्या आपल्या डाळिंबाच्या लागवडी आहे, याची जी पानांची ग्रीनरी आहे, पानांची साईज आहे, यामुळेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या फळांची साईज मिळू शकते आणि हे केवळ शक्य आपण ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे करू शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की झाडाच्या कॅनोपीला मोठ्या प्रमाणामध्ये पानांची संख्या असेल आणि त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मेंटेन असेल, म्हणजे ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे आपण पीएच बॅलन्स करून, त्याचबरोबर फॉस्फरस युक्त खतांचा योग्य वापर करून त्याच्या पीपीएम लेवलला आपण खतं देऊ शकतो। आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आजच्या स्थितीला बऱ्याच शेतकरी बांधवांचं फर्टिगेशन करता येत नाही। प्रति चौथ्या दिवशी कमीत कमी 05234 असेल, तुमचं 0050 असेल, हार्वेस्टिंगच्या 1 महिना अगोदर आपण ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे 2.5 किलो 2 किलो या प्रमाणामध्ये एकरी फर्टिगेशन 3ऱ्या ते 4थ्या दिवशी करणं आवश्यक आहे। आज आपण एक कॅनोपी बघत आहात की कॅनोपी डेव्हलपमेंट म्हणजे बरेच डाळिंब बागायतदारांचा विषय असतो की कॅनोपी डेव्हलपमेंटसाठी खतं दिलेली जात नाहीत, त्यामुळे पुरेसा अन्नसाठा पानांमध्ये तयार होत नाही आणि पानगळ करत असताना पानांची साईज जर नसेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फळांची संख्या मिळू शकत नाही किंवा मोठ्या फळांची संख्या मिळू शकत नाही। म्हणून नक्कीच शेतकरी बांधवांनी डाळिंबाबरोबरच इतर फळपिकांमध्ये ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि त्याचा फायदा घ्यावा। नमस्कार।